We have started question number 3. Explain the role of advertising in developing brand image. मग ॲडव्हर्टायझिंगचा रोल कसा असणार आहे, तर ब्रँड इमेज बिल्ड करण्यासाठी किंवा ब्रँड इमेज जी आहे ही डेव्हलप करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग तिथे कशाप्रकारे रोल प्ले करते. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपण बघूया. In simple, brand image is the view of consumer about the brand. It is nothing but the customer's perception about the brand. ब्रँड इमेज म्हणजे काय? तर कस्टमरच्या माइंडमध्ये एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडची इमेज काय आहे किंवा त्याचं परसेप्शन काय आहे? त्या ब्रँडबद्दल त्या कस्टमरच्या माइंडमध्ये काय विचार आहेत? ते त्याचे जे ओपिनियन काय आहेत? पॉझिटिव्ह इमेज आहे का निगेटिव्ह इमेज आहे? It is the manner in which specific brand is positioned in market. Brand image should be positive, unique and instant. म्हणजे ही ब्रँड इमेज आहे ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह इमेज बिल्डअप करण्यासाठी ब्रँड हे नेहमी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करत असतात. काही-काही चेंजेस नवीन-नवीन आणत असतात. जेणेकरून कस्टमर्सना तो ब्रँड जो आहे हा जास्त आपला वाटावा किंवा त्याच्यातून त्या ब्रँडमधले जे प्रॉडक्ट्स आहेत हे जास्त कस्टमर्सनी पर्चेस करावे. Advertising plays an important role in brand image. So advertising helps to create the brand image. First point is brand awareness. Advertising plays key role in creating brand awareness. Brand awareness is the extent to which brand recognized by existing potential customer. Brand awareness means creating people aware about that brand. मार्केटमध्ये जो ब्रँड न्यूली इंट्रोड्यूस झालाय किंवा मार्केटमध्ये जे ब्रँड्स आहेत, तर त्या एक्झिस्टिंग ब्रँड असेल किंवा न्यूली इंट्रोड्यूस्ड ब्रँड असेल, तर त्या ब्रँडविषयी अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम कोण करतं? दॅट इज ॲडव्हर्टायझिंग. मग ॲडव्हर्टायझिंग थ्रू हा ब्रँड अवेअरनेस जो आहे, हा क्रिएट केला जातो. ॲडव्हर्टायझिंगमधून पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा ब्रँडचे त्याचे जे फीचर्स आहेत, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी ॲडव्हर्टायझिंग मेसेज थ्रू कम्युनिकेट केली जाते, इन्फॉर्मेशन कन्व्हे केली जाते. सो इट क्रिएट्स ब्रँड अवेअरनेस. Brand awareness is one of the main reason people choose one the product over another. आता जर ब्रँड अवेअरनेस क्रिएट झाला असेल, तर डेफिनेटली कस्टमर्स जे आहेत, हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट पर्चेस करणार आहेत. बिकॉज मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत आणि एका प्रॉडक्ट कॅटेगरीमधले बरेच सारे ब्रँड्स असतात. मग त्या ब्रँडमध्ये प्रत्येक ब्रँडमध्ये काहीतरी युनिकनेस आहे. प्रत्येक ब्रँडमध्ये काहीतरी वेगळं आहे. सो प्रत्येक ब्रँड जो आहे हा स्वतःचं स्पेशलायझेशन दाखवण्याचा तिथे प्रयत्न करतो. मग अशा वेळेला ॲडव्हर्टायझिंगमधून हे जे त्याची जी स्पेशालिटी आहे किंवा त्यातला जो युनिकनेस आहे, हा तिथे दाखवला जातो. Hence, companies invest large amount of money in advertising campaign to maintain the brand awareness within the customers. मग बऱ्याचशा कंपनीज ज्या आहेत, ह्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये का मनी इन्व्हेस्ट करतात? का तर ब्रँड अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. Next is positioning of brand. Brand positioning refers to the act of placing company's brand in customers' mind. ब्रँड पोझिशनिंगमध्ये काय केलं जातं, तर कस्टमरच्या माइंडमध्ये तो ब्रँड लक्षात राहावा याच्यासाठी प्रयत्न केले जातात. इट हेल्प्स अ ब्रँड टू अचीव्ह युनिक पोझिशन दॅट मेक्स इट स्टँड आउट अमंग द क्राउड. मग ब्रँड पोझिशनिंगमध्ये काय केलं जातं, तर त्या ब्रँडची एक युनिक पोझिशन तिथे क्रिएट केली जाते. ज्यातून मार्केटमध्ये जे बाकीचे ब्रँड आहेत त्यापेक्षा अ, तो ब्रँड किती चांगला आहे किंवा तो कसा युनिक आहे, हे तिथे लक्षात राहावं यासाठी. Brand can be positioned on the basis of differentiating features, quality of product, price, image of the company and so on. मग एखाद्या ब्रँडचा युनिकनेस दाखवण्यासाठी काय-काय तिथे गोष्टी सांगितल्या जातात, तर त्याचे जे फीचर्स आहेत, युनिक फीचर्स ते तिथे शो केले जातात. ॲडव्हर्टायझिंग थ्रू त्या त्या प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे, ती तिथे दाखवली जाते. त्याचे जे प्राइजेस आहेत, त्या शो केल्या जातात. इमेज ऑफ कंपनी, ती कंपनी मार्केटमध्ये किती वर्षापासून एक्झिस्टिंग आहे किंवा त्या कंपनीची इमेज कशी आहे, ही तिथे शो केली जाते. थर्ड इज फॅसिलिटेट ब्रँड रिकॉग्निशन.
Brand recognition is extent to which a customer can correctly identify a particular brand by viewing logo, tagline, packaging, etc. Brand recognition. आता brand recognition means कस्टमर रिकॉग्नाइज दॅट ब्रँड. मार्केटमध्ये एखादा प्रॉडक्ट बघितल्यावर, त्याचा किंवा लोगो बघितल्यावर ते प्रॉडक्ट इझिली आयडेंटिफाय होतं. मग हे कशा थ्रू केलं जातं? तर ॲडव्हर्टायझिंग थ्रू त्याचा जो लोगो आहे, त्याचे जे फीचर्स आहेत, त्याचा जो कलर असेल किंवा त्याची टॅगलाईन, त्याचं पॅकेजिंग जे आहे, हे ॲडव्हर्टायझिंग थ्रू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या कस्टमर्सपर्यंत पोहोचल्या जातात. सो कस्टमर जेव्हा मार्केटमध्ये एखादा प्रॉडक्ट पर्चेस करायला जातात, तेव्हा इझिली त्याचा लोगो बघून किंवा त्याचं जे पॅकेजिंग बघून, त्याचा कलर बघून इझिली ते प्रॉडक्ट आयडेंटिफाय करता येतं. Other elements like quality, price, color, etc. facilitate brand recognition. मग लोगो, टॅगलाईन, पॅकेजिंग याच्यासोबतच क्वालिटी, प्राइस, कलर या गोष्टीसुद्धा ब्रँड रिकॉग्नाइज करायला, ते प्रॉडक्ट कोणत्या ब्रँडचं आहे हे आयडेंटिफाय करायला या गोष्टी हेल्प करतात. मग हे सगळं कशामुळे शक्य होतं? विथ द हेल्प ऑफ ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग थ्रू या सगळ्या गोष्टी कस्टमर्सपर्यंत पोहोचवल्या जातात अँड देन कस्टमर्सना ते ब्रँड जे आहेत ते इझिली आयडेंटिफाय करता येतात, रिकॉग्नाइज करता येतात. These elements are communicated to target audience through advertising. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ॲडव्हर्टायझिंग थ्रू कम्युनिकेट केल्या जातात. सी इमेज व्हिजिबल आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? Yes. हो. ओके. स्क्रीनवर काही लोगोज तुम्हाला दिसतायत आणि काही इथे नेम्स सुद्धा आहेत. तुम्हाला आयडेंटिफाय करता येतील का ते लोगोज कोणत्या पर्टिक्युलर ब्रँडचे आहेत किंवा कशाचे आहेत? ओके. होंडा Amazon. बाईकची नेक्स्ट. फ्लिपकार्ट ऑनलाईन डिलिव्हरी. येस, Flipkart. अजून बरेचसे ब्रँड्स आहेत. LG इलेक्ट्रॉनिक्स, देन Nescafe. Nescafe हा कॉफीचा ब्रँड आहे. देन किसान. किसान केचअप असेल किंवा जॅम. देन LIC. मारुती सुझुकी बाईकची. येस, Maruti Suzuki. देन Honda, Levi's, Infosys. ओके. सो लोगो बघून आपण इझिली ब्रँड्स जे आहेत हे आयडेंटिफाय करू शकतो. आता इथे युनियन बँकचा पण एक लोगो दिलेला आहे. हॅलो. इमेज व्हिजिबल आहे सगळ्यांना? दिसतेय का? येस मॅम. येस. Yes. ओके. सो Yes, लोगो ma'am. बघून तुम्ही आयडेंटिफाय इझिली करू शकता, की हे कोणते-कोणते प्रॉडक्ट्स आहेत किंवा हे कोणते ब्रँड्स आहेत. तुम्हाला लोगो बघून हे तुम्ही टेलिव्हिजनवर किंवा कुठेही न्यूजपेपरमध्ये, मॅगझीनमध्ये हे लोगोज बघितलेत का? आठवतायत हे ॲडव्हर्टाइज केलेले लोगो जे आहेत Yes. ते? Yes, Yes, ma'am. ma'am. येस, करेक्ट. सो तुम्ही ॲडव्हर्टायझिंग थ्रू हे जे लोगोज आहेत, हे कुठे ना कुठेतरी नक्कीच बघितलेत. मग ते टेलिव्हिजनच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये असेल किंवा न्यूजपेपर्समध्ये असेल, कुठे मॅगझिन्समध्ये असेल किंवा मार्केटमध्ये गेल्यावर एखादा पोस्टर बघितलं असेल. सो ह्या लोगोज थ्रू किंवा इथे जे कलर्स यूज केलेत, या या गोष्टीं थ्रू आपण जे ब्रँड्स आहेत, ते इझिली रिकॉग्नाइज करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. पॉइंट लक्षात आलाय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Next is brand personality. Brand personality is a set of human characteristics that are attributed to the brand. Brand personality indicates the kind of relationship of customer has with the brand. आता brand personality म्हणजे काय? It is a set of human characteristics which is attributed to the brand. इट इज लाइक अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते ब्रँड जे आहे, त्या ब्रँडचं कस्टमरशी जसं रिलेशन आहे, हे इथे दाखवलं जातं. फॉर इन्स्टन्स, Infosys रिप्रेझेंट्स द युनिकनेस अँड व्हॅल्यू अँड इंटेलेक्चुअलिझम. Brand personality increases the brand awareness and popularity. We will see with the example. See.
हा लोगो तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल? ब्रँड पर्सनॅलिटी? ओके. हा कोणता ब्रँड आहे? आयफोन ऍपलचा फोन. आयफोन. आय गेस हा नाईकी ब्रँड आहे. नाईकी हॅज अ ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. हा नाईकीचा मॅम. येस, करेक्ट. आता इकडे एक इमेज आहे. इथे बरेच सारे छोटे-छोटे लोगोज दिलेले आहेत. डिझनी आहे, Amazon, अजून कोणते-कोणते इथे लोगो आहेत? तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात का बघा? Cadbury, येस, करेक्ट. Cadbury, Apple, कोका कोला. येस, मायक्रोसॉफ्ट. करेक्ट. Red Google. Bull, या करेक्ट. इथे जी ब्रँड पर्सनॅलिटी इथे जे आहे, ही काही कॅटेगरीजमध्ये इथे क्लासिफाय केलेली आहे. सिन्सिअरिटी, एक्साइटमेंट, कॉम्पिटन्स, देन सोफिस्टिकेशन, देन ruggedness. The brand personality. Nike has an active lifestyle, inspiration, exciting and cool personality. आता इथे जे ब्रँड पर्सनॅलिटी आहे, त्यांचे जे लोगोज आहेत, हे जी पर्सनॅलिटी आहे, ती सुद्धा इथे शो करतात. त्या ब्रँडची जशी पर्सनॅलिटी आहे. जसे ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ह्युमनचे सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तसेच इथे ब्रँडचे सुद्धा जे आहेत, हे शो केले जातात. So sincerity, excitement, competence, sophistication, then ruggedness. आता इथे सिन्सिअरिटीमध्ये इथे डिझनी, देन Amazon, Cadbury असे इथे ब्रँड्स दिसतायत. नेक्स्ट इज brand loyalty. Brand loyalty occurs when customer repeatedly purchase the same product instead of competing substitute product. ब्रँड लॉयल्टी मीन्स रिपीट पर्चेस. मार्केटमध्ये कितीही नवीन प्रॉडक्ट येवो, किती काही हो, आपण जे प्रॉडक्ट आधी घेत होतो तेच आता सुद्धा घेतोय. दॅट इज ब्रँड लॉयल्टी. मीन्स रिपीटेडली पर्चेस. आपण नेहमी तेच प्रॉडक्ट यूज करतो. सो दॅट इज द ब्रँड लॉयल्टी. Brand loyalty occurs when the customers repeatedly purchase same product instead of competing substitute product. मार्केटमध्ये सबस्टिट्यूट प्रॉडक्ट बरेचसे असतात. मग कितीही सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आले किंवा कितीही न्यू ब्रँड्स आले तरी सुद्धा आपण जर जो ब्रँड आधी आपण यूज करायचो तोच अजूनही यूज करतोय. रिपीटेडली आपण तोच पर्चेस करतोय. दॅट इज द ब्रँड लॉयल्टी. In this highly competitive era, maintaining brand loyalty is one of the biggest challenge for the companies. मग कंपनीसाठी ब्रँड लॉयल्टी हे बिगेस्ट चॅलेंज का म्हटलेलं आहे? बिकॉज मार्केटमध्ये खूप सारे न्यू ब्रँड्स जे आहेत हे न्यूली इंट्रोड्यूस होत असतात. प्रत्येक ब्रँडमध्ये काहीतरी युनिकनेस असतो. प्रत्येक ब्रँडमध्ये न्यू टेक्नॉलॉजी काहीतरी यूज केलेली असते. अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंगमध्ये ते ब्रँड जे आहे हे खूप बाकीच्या कंपनीजना कॉम्पिटिशन खूप टफ देत असतं. सो क्रिएटिंग ब्रँड लॉयल्टी इज बिगेस्ट चॅलेंज फॉर द कंपनीज. मग त्या एक्झिस्टिंग कंपनीजना असो किंवा न्यूली इंट्रोड्यूस झालेल्या कंपनीजना असो, ब्रँड लॉयल्टी हे चॅलेंजच असतं बिकॉज एखादा कस्टमरना ऑप्शन्स बरेचसे असतात. कस्टमर्सना प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये खूप असतात आणि त्याला सबस्टिट्यूट प्रॉडक्ट सुद्धा आहेत. मग त्या एवढ्या सगळ्या प्रॉडक्टमधून तेच प्रॉडक्ट माणूस परत-परत पर्चेस करेल. मग त्यासाठी जे प्रॉडक्ट आहे त्याची क्वालिटी बेस्ट असली पाहिजे. ते त्याची जी प्राईस आहे ती सुद्धा कन्व्हिनियंट असली पाहिजे, तेवढी रिझनेबल असली पाहिजे. देन ते प्रॉडक्ट जे आहे हे कस्टमरच्या माइंडमध्ये त्याची जी इमेज आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा होतील, तेव्हा ब्रँड लॉयल्टी क्रिएट होईल. दॅट्स व्हाय क्रिएटिंग ब्रँड लॉयल्टी इज द बिगेस्ट चॅलेंज फॉर कंपनीज. At times, brand loyalty occurs with goods that are heavily advertised, such as Pepsi, Cola, Colgate. आता ज्या प्रॉडक्ट्सची ॲडव्हर्टाइजमेंट ही हेवीली केली जाते खूप जास्त वेळा मग आपण टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, न्यूजपेपर असेल, कोणताही मीडिया टाइप असेल, त्यामध्ये ज्या ब्रँडची, ज्या प्रॉडक्टची सतत ॲडव्हर्टाइज केली जाते, तो ब्रँड सतत कस्टमरच्या माइंडमध्ये सतत राहतो आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम त्या ब्रँडला ब्रँड लॉयल्टी ही मिळत असते.
See, these are the products. फर्स्ट इथे पेप्सी इथे लोगो जो आहे तो इथे दिसतोय. देन कोलगेटचे डिफरंट इथे इथे टाइप्स आहेत. मग कोलगेट स्ट्रॉंग टीथ असेल, सेन्सिटिव्ह, हे त्याच्यातले बरेचसे टाइप्स आहेत त्या कोलगेट मधले. कोलगेट खूप जुना ब्रँड आहे, जो अजूनपर्यंत मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करतोय. देन कोला. सो ह्या प्रॉडक्टची हेवीली ॲडव्हर्टाइज केली जाते. सतत टेलिव्हिजन किंवा मीडिया किंवा न्यूजपेपर, मॅगझिन्स यामध्ये या अशा प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत यांची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइज केली जाते, जेणेकरून तिथे ब्रँड लॉयल्टी आहे ही क्रिएट होते. नेक्स्ट इज ब्रँड एक्सटेन्शन. Brand extension is the common method used by companies to launch a new product by using existing brand name on new product in different category. ब्रँड एक्सटेन्शन मध्ये काय म्हटलं जातं, तर इथे जो ब्रँड आहे त्या ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत, तर त्या प्रोडक्ट्स बरोबर ब्रँडचं नेम तेच ठेवून वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट सुद्धा डिफरंट कॅटेगरी जी आहे प्रोडक्ट्सची, मग तसे प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये न्यूली लॉन्च केले जातात. फॉर इन्स्टन्स, विप्रो विच हॅज ओरिजिनली इनटू कम्प्युटर्स हॅज एक्सटेंडेड इनटू शॅम्पू, पावडर, सोप्स. विप्रो जी कंपनी आहे किंवा विप्रो हा जो ब्रँड आहे, ह्यांनी फर्स्ट कम्प्युटर्स त्यांचे जे आहेत हे मार्केटमध्ये आणले होते. बट त्यांनी त्यांचा जो ब्रँड आहे हा एक्सटेंड केलेला आहे. त्यांनी काय केलं, तर प्रॉडक्ट कॅटेगरी थोडीशी चेंज केली. मीन्स ते कम्प्युटरमध्ये फर्स्ट आले, देन त्यांनी कम्प्युटर त्यांनी मार्केटमध्ये आणले अँड देन त्यांनी मार्केटमध्ये अजून शॅम्पू, पावडर, सोप अशा प्रकारचे प्रॉडक्ट सुद्धा मार्केटमध्ये आणले. ब्रँडचं नेम सेम आहे विप्रो, पण विप्रोचे कम्प्युटर्स ॲज वेल ॲज त्यांनी अजून सुद्धा काही प्रोडक्ट्स जे आहेत हे मार्केटमध्ये आणलेत. सो ब्रँड एक्सटेन्शन is the method used by companies to launch new product by using existing brand name. मार्केटमध्ये जे ब्रँड नेम एक्झिस्टिंग आहे, ऑलरेडी मार्केटमध्ये जो ब्रँड आहे त्याच कंपनीने त्याच ब्रँडचे बट दुसऱ्या प्रोडक्ट वेगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट्स जे आहेत हे मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. In this competitive world, brand extension has become one of the important branding exercise for many companies. मग कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ब्रँड एक्सटेन्शन जे आहे, ब्रँड एक्सटेन्शनमुळे काय केलं जातं, तर बरेचदा मार्केटमध्ये त्या ब्रँडचे बरेचसे प्रोडक्ट जे आहेत हे आणले जातात. विप्रोचे फर्स्ट कम्प्युटर्स जे आहेत हे ते मार्केटमध्ये आले होते. बट नंतर विप्रोने काय केलं, तर विप्रो कन्झ्युमर केअर त्यांनी बरेच सारे पावडर असतील किंवा हँड वॉश असतील, असे बरेच सारे प्रोडक्ट्स जे आहेत हे मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले. इमेज विजिबल आहे सगळ्यांना? Yes. ओके. सो फर्स्ट इमेजमध्ये इथे कम्प्युटर्स दिसतायत. विप्रोने फर्स्ट कम्प्युटर मार्केटमध्ये लॉन्च केले होते. देन त्यांनी ब्रँड एक्सटेन्शनसाठी विप्रो नाव इथे कुठेही चेंज होत नाहीये. ब्रँडचं नेम सेम आहे. विप्रो कंपनीने त्यांचे अजून काही प्रोडक्ट्स जे आहेत हे मार्केटमध्ये आणले. आता ही प्रॉडक्ट कॅटेगरी या कम्प्युटर्सपेक्षा डिफरंट आहे. सो डिफरंट प्रॉडक्ट कॅटेगरीमधले प्रॉडक्ट्स जे आहेत हे त्यांनी मार्केटमध्ये आणलेले आहेत. याचं अजून एक एक्झाम्पल सांगता येईल. ब्रँड एक्सटेन्शन गोदरेज. गोदरेजचे इलेक्ट्रॉनिक ब्रँड्स आहेत ॲज वेल ॲज गोदरेज नंबर 1 नावाचा एक सोप सुद्धा मार्केटमध्ये आहे. सो गोदरेजचे इलेक्ट्रॉनिक्स गुड्स जे आहेत, इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी आहेत या सुद्धा आहेत. ॲज वेल ॲज गोदरेजने त्यांचे जे अजून एक प्रॉडक्टची कॅटेगरी जी आहे ती सुद्धा मार्केटमध्ये आणलेली आहे, गोदरेज नंबर 1 सोप. सो हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. Next point is provide a source of energy for brand. So advertising provide a source of energy for brand. Continuous brand advertising reinforces brand image of the existing brand, especially when it shows sign of slowing down.
आता ॲडव्हर्टायझिंगमुळे काय केलं जातं, तर ॲडव्हर्टायझिंगमुळे ब्रँड इमेज जी आहे ही क्रिएट केली जाते. ब्रँड अवेअरनेस जो आहे, हा सुद्धा इथे कस्टमरच्या माइंडमध्ये क्रिएट केला जातो. कस्टमरच्या माइंडमध्ये त्या प्रॉडक्ट विषयी अवेअरनेस क्रिएट केला जातो. त्याची एक पॉझिटिव्ह इमेज जी आहे, ही बनवली जाते. कंटिन्युअस ब्रँड ॲडव्हर्टायझिंगमुळे काय केलं जातं, तर इथे जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये स्लो डाउन होतंय, तर त्याचे सुद्धा ॲडव्हर्टायझिंग हेवीली केल्यामुळे त्याला सुद्धा डिमांड वाढते. It gives energy to brand because it increases the frequency with which the brand is associated with the good quality innovations and large range of products. मग आता ॲडव्हर्टायझिंगमुळे एनर्जी मिळते ब्रँड्सना बिकॉज जे ब्रँड आहेत ते ब्रँड एक्सटेन्शनसाठी डिफरंट प्रोडक्ट कॅटेगरीमधले प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये लॉन्च करत असतात. त्यांच्या ब्रँड्समध्ये काहीतरी नवीन इनोव्हेशन करत असतात. गुड क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात. सो ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड्स अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर ब्रँड बिकॉज ब्रँडमध्ये जे काही चेंजेस केलेत, जे इनोव्हेशन्स केलेत, त्यांनी अजून कोणत्या प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये एक्सटेंड केला असेल ब्रँड. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठून कस्टमरपर्यंत पोहोचवल्या जातात? तर थ्रू ॲडव्हर्टायझिंग. सो ॲडव्हर्टायझिंग प्लेज इम्पॉर्टंट रोल इन दिस ब्रँड. सो ब्रँडिंगमध्ये ॲडव्हर्टायझिंगचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि आपला जो थर्ड क्वेशन आहे हा इथे संपलेला आहे. क्वेशन नंबर 4. व्हॉट इज ब्रँड इक्विटी and factors determining brand equity. आपण आधी फर्स्ट ब्रँड इक्विटी म्हणजे काय ते बघूया अँड देन फॅक्टर्स डिटरमायनिंग ब्रँड इक्विटी. मग असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे इन्फ्लुएन्स करतात ब्रँड इक्विटीला? ब्रँड इक्विटी. द टर्म ब्रँड इक्विटी इज extensively used in these days. In simple words, brand equity means the value of brand. ब्रँड इक्विटी म्हणजे काय? तर त्या ब्रँडची जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ ब्रँड. इट इज द व्हॅल्यू अँड स्ट्रेंथ ऑफ ब्रँड दॅट डिसाइड्स इट्स वर्थ. मार्केटमध्ये एखादा ब्रँड कसा आहे, चांगला आहे, त्याची इमेज कशी आहे, हे कशावरून कळतं? तर ब्रँड इक्विटीवरून. द व्हॅल्यू ऑफ ब्रँड, दॅट इज द ब्रँड इक्विटी. Factors determining brand equity. First is brand awareness, brand image, perceived quality of brand, brand association, brand loyalty, and channel relationships. So these are the factors. हे आपले factors आहेत which determining the brand equity. So first we will see brand awareness. Brand awareness simply means how many people are familiar with the brand. Brand awareness means creating awareness in the minds of people. ब्रँड अवेअरनेस मध्ये काय केलं जातं तर कस्टमर्सना किंवा त्या टार्गेटेड ऑडियन्सना ब्रँड विषयी अवेअर केलं जातं. त्याचे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे ती तिथे प्रोव्हाइड केली जाते. मग ब्रँड अवेअरनेस मीन्स हाऊ मेनी पीपल आर फॅमिलियर विथ द ब्रँड. जेव्हा अवेअरनेस क्रिएट होईल तेव्हा जे कस्टमर्स आहेत हे फॅमिलियर होतील त्या ब्रँडशी. सो ब्रँड अवेअरनेस मीन्स हाऊ मेनी पीपल आर फॅमिलियर विथ द ब्रँड. It can be measured through brand recognition and brand recall. Brand recognition means identifying the brand. मार्केटमध्ये गेल्यावर एखादा प्रॉडक्ट बघून त्याचा ब्रँड रेकग्नाइज झाला पाहिजे, आठवलं पाहिजे, अरे हे प्रॉडक्ट कोणत्या ब्रँडचं आहे. देन ब्रँड रिकॉल. ब्रँड रिकॉल मीन्स आपल्याला किती वेळा तो ब्रँड आठवला जातोय. ब्रँड रिकॉल. सो ब्रँड अवेअरनेस कॅन मेजर्ड थ्रू ब्रँड रेकग्निशन अँड ब्रँड रिकॉल. मग हा जो ब्रँड अवेअरनेस आहे हा कसा मेजर केला जातो तर ब्रँड रेकग्निशन मीन्स कस्टमर ब्रँड कशा प्रकारे रेकग्नाइज करतायत किंवा कस्टमर्सना तो ब्रँड आयडेंटिफाय होतोय की नाही होतोय. देन ब्रँड रिकॉल. ब्रँड रिकॉल मीन्स त्याची रिकॉल व्हॅल्यू कशी आहे. कस्टमर्सना तो ब्रँड जो आहे हा इझिली आयडेंटिफाय करता येतोय की नाही किंवा कस्टमर्सच्या तो ब्रँड लक्षात आहे की नाही. दॅट इज द ब्रँड अवेअरनेस. दॅट इज मेजरिंग ऑफ ब्रँड अवेअरनेस. मग अशा प्रकारे ब्रँड अवेअरनेस जो आहे हा मेजर केला जातो. ब्रँड अवेअरनेस प्लेज अ मेजर रोल इन कस्टमर्स बाईंग डिसिजन प्रोसेस. मग आता हा जो ब्रँड अवेअरनेस आहे हा कस्टमर बाईंग डिसिजन प्रोसेस. एखादा कस्टमर जेव्हा एखादा प्रोडक्ट परचेस करत असेल तेव्हा ब्रँड अवेअरनेस तिथे असणे इम्पॉर्टंट आहे.
बिकॉज जेव्हा कस्टमर अवेअर असेल एखाद्या ब्रँड रिलेटेड, एखाद्या ब्रँडबद्दल त्याला माहिती असेल, तेव्हाच तो ते प्रॉडक्ट परचेस करणार आहे. जर एखादा अननोन ब्रँड असेल, तर कस्टमर ते प्रॉडक्ट नाही परचेस करणार. जो वेल नोन ब्रँड आहे, ज्याची इन्फॉर्मेशन त्याला माहिती आहे किंवा त्याने त्याचे ॲडव्हर्टाइज बघितले, त्याचे फीचर्स माहिती आहेत, त्याचा USP माहिती आहे, देन त्याची क्वालिटी, क्वांटिटी, प्राईस जेव्हा या सगळ्या गोष्टी माहिती असतात, तेव्हा डेफिनेटली जे ऑडियन्स आहेत किंवा जे कस्टमर्स आहेत, हे प्रॉडक्ट परचेस करतात. सो ब्रँड अवेअरनेस प्लेज मेजर रोल इन कस्टमर्स बायिंग डिसिजन प्रोसेस. एखादा प्रॉडक्ट परचेस करताना बायिंग डिसिजन जेव्हा डिसिजन घेतला जातो की येस हे मी प्रॉडक्ट परचेस करणार, तेव्हा ब्रँड अवेअरनेसचा रोल जो आहे हा मेजर रोल आहे. बिकॉज जेव्हा आपण अवेअर असतो एखाद्या प्रॉडक्टबद्दल, एखाद्या ब्रँडबद्दल, तेव्हाच आपण एखादा प्रॉडक्ट परचेस करतो. सी एखादा इलेक्ट्रॉनिक आपण एक एक्झाम्पल बघूया. जेव्हा काही इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स जे आहेत हे आपण परचेस करतो. फॉर एक्झाम्पल मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रॉडक्ट्स परचेस करतो, आपण नॉर्मली काय बघतो, तर हा कोणत्या कंपनीचा आहे? त्या कंपनीचं मार्केटमध्ये गुडविल कसं आहे? किंवा त्याची प्राइस काय आहे? त्याचे फीचर्स काय आहेत? किंवा त्याचा USP काय आहे? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आपण आयडेंटिफाय करतो. मग ह्या आपल्याला कशा कळतात? थ्रू ॲडव्हर्टायझिंग, थ्रू ब्रँड अवेअरनेस. जेव्हा आपण त्या प्रॉडक्टच्या विषयी अवेअर असू, तेव्हाच या गोष्टी आपल्याला माहिती असतात. सो कस्टमर जेव्हा बायिंग डिसिजन घेतो किंवा एखादा प्रॉडक्ट परचेस करण्याचा डिसिजन घेतो, तेव्हा ब्रँड अवेअरनेस हा मेजर रोल त्याचा असणार आहे. इट प्लेज अ मेजर रोल इन कन्झ्युमर्स बायिंग डिसिजन प्रोसेस. मोर द ब्रँड अवेअरनेस, हायर द ब्रँड इक्विटी. जेवढा जास्त ब्रँड अवेअरनेस असेल, तेवढी जास्त ब्रँड इक्विटी असेल. ब्रँड इक्विटी मीन्स व्हॅल्यू ऑफ ब्रँड. Next is brand image. What is brand image? Brand image is the overall impression of the brand in the minds of consumer. मग कन्झ्युमर त्या ब्रँड विषयी काय विचार करतात किंवा त्यांचं इम्प्रेशन काय आहे? त्यांच्या माइंडमध्ये त्याच्याविषयी काय ओपिनियन आहे? दॅट इज द ब्रँड इमेज. पॉझिटिव्ह ब्रँड इमेज एन्हान्सेस गुडविल अँड ब्रँड व्हॅल्यू ऑफ अन ऑर्गनायझेशन. जेव्हा कस्टमर्सच्या माइंडमध्ये एखाद्या ब्रँडविषयी पॉझिटिव्ह इमेज असेल, डेफिनेटली इट एन्हान्सेस द गुडविल. जेव्हा ब्रँडची पॉझिटिव्ह इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये क्रिएट होते, तेव्हा त्या कंपनीचं जे गुडविल आहे हे एन्हान्स होणार आहे. जेव्हा एखाद्या ब्रँडविषयी निगेटिव्ह इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये क्रिएट झाली, तर अशा सिच्युएशनमध्ये काय होईल, तर ते कस्टमर जे आहेत, हे त्या ब्रँडचे प्रॉडक्ट जास्त परचेस करणार नाहीत किंवा जर निगेटिव्ह इमेज क्रिएट झाली, देन दे विल नॉट गो फॉर दॅट प्रॉडक्ट. ते प्रॉडक्ट परचेस नाही करणार. सो पॉझिटिव्ह इमेज बिल्डअप करणे हे खूप इम्पॉर्टंट असतं. दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग क्रिएट पॉझिटिव्ह इमेज इन द माइंड्स ऑफ कस्टमर. ॲडव्हर्टायझिंग थ्रू ही जी पॉझिटिव्ह इमेज आहे, ही कस्टमरच्या माइंडमध्ये क्रिएट केली जाते. अँड याच्याचमुळे जेव्हा पॉझिटिव्ह इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये असेल, इट एन्हान्सेस द गुडविल अँड ब्रँड व्हॅल्यू. जेव्हा पॉझिटिव्ह इमेज असेल, डेफिनेटली गुडविल त्याचं एन्हान्स होणार आहे, ॲज वेल ॲज ब्रँड व्हॅल्यू सुद्धा त्या ऑर्गनायझेशनची तिथे इन्क्रीज होणार आहे. It adds to brand equity by creating emotional connection between consumers and what they buy. ब्रँड इक्विटी इथे कशी क्रिएट केली जाते, तर इमोशनल कनेक्शन बिटवीन कस्टमर्स अँड व्हॉट दे बाय. मीन्स कस्टमर काय परचेस करतायत, त्या कस्टमर चं रिलेशन त्यांनी परचेस केलेल्या प्रॉडक्ट मध्ये जे आहे, हे इथे इमोशनल कनेक्शन क्रिएट केलं जातं. सो इट ॲड्स टू ब्रँड इक्विटी बाय क्रिएटिंग इमोशनल कनेक्शन बिटवीन कस्टमर्स अँड द प्रॉडक्ट. Perceived quality of the brand. Perceived quality refers to customers' perception of the overall quality. Perceived quality means customers' perception. कस्टमरचं परसेप्शन काय आहे, कस्टमरचा ओपिनियन काय आहे, त्यांच्या मते एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे, त्यांना ती कशी वाटली, चांगली वाटली, बेटर वाटली, बेस्ट वाटली, कशी वाटली. दॅट इज द परसिव्ड क्वालिटी मीन्स द कस्टमर्स परसेप्शन. त्यांचा ओपिनियन काय आहे, त्यांचं परसेप्शन काय आहे एखाद्या प्रॉडक्ट बद्दल.
इट इज अन ओव्हरऑल फिलिंग अबाउट द ब्रँड. मग तो ब्रँड यूज केल्यानंतर त्यांची ओव्हरऑल फिलिंग काय होती, त्यांची रिएक्शन काय होती, त्यांना काय वाटलं ते ब्रँड परचेस करून किंवा ते ब्रँड यूज करून. परसिव्हड क्वालिटी इन्फ्लुएन्सेस बायिंग डिसिजन ऑफ कस्टमर. ब्रँड इमेज जेव्हा क्रिएट केली जाते तेव्हा ब्रँड इमेजचा इन्फ्लुएन्स हा कस्टमरच्या माइंडवर असतो. सो परसिव्हड क्वालिटी इन्फ्लुएन्सेस बायिंग डिसिजन ऑफ कस्टमर. जेव्हा कस्टमर एखादा प्रोडक्ट परचेस करण्याचा डिसिजन घेतो किंवा बायिंग डिसिजन तिथे घेतो, परसिव्हड क्वालिटी त्याच्यावर इन्फ्लुएन्स करते. मीन्स कस्टमरचं जे परसेप्शन कस्टमरच्या माइंडमध्ये एखाद्या प्रॉडक्टची जी इमेज आहे ही त्याच्या बायिंग डिसिजनवर इन्फ्लुएन्स करत असते. Customers are willing to pay a premium price for highly perceived quality brands. जेव्हा एखाद्या प्रॉडक्टची पॉझिटिव्ह इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये असते, त्याचं परसेप्शन, त्याचा ओपिनियन त्या प्रॉडक्ट विषयी चांगला असतो किंवा त्याला त्याची क्वालिटी जी आहे ही बेस्ट क्वालिटी वाटलेली असते. देन कस्टमर विलिंग टू पे प्रीमियम प्राइस. मग अशा वेळेला कस्टमर जे आहे प्रीमियम प्राइस पेड करायला तयार होतात फॉर हायली परसिव्ड क्वालिटी ब्रँड्स. मग असे जे प्रॉडक्ट्स आहेत की ज्यांची क्वालिटी चांगली आहे, मग अशा वेळेला कस्टमर्स प्रीमियम प्राइस सुद्धा पेड करायला, प्रीमियम मीन्स हायर प्राइस. प्रीमियम प्राइस पेड करायला मागे-पुढे बघत नाहीत. ते प्रीमियम प्राइस पेड करत असतात फॉर हायली परसिव्ड क्वालिटी ब्रँड्स. नेक्स्ट इज ब्रँड असोसिएशन. Brand association refers to any mental linkage to the brand. It includes product attributes, product class, corporate name, customers benefit, etc. BMW is associated with the sophistication, superior engineering. आता ब्रँड असोसिएशन मीन्स काय? इट इज टू मेंटल लिंकेज टू द ब्रँड. आपण आपली मेंटॅलिटी काय आहे एखाद्या ब्रँड विषयी किंवा आपण कसा विचार करतो एखाद्या ब्रँडचा. BMW is associated with the sophistication and superior engineering. तर जे BMW हा जो ब्रँड आहे, BMW कार्स वगैरे जे आहेत, सोफिस्टिकेशन, सुपिरियर इंजिनिअरिंग. परसेप्शन काय असतं लोकांचं की येस, इट इज सोफिस्टिकेशन अँड सुपिरियर इंजिनिअरिंग. मोस्ट पॉप्युलर ब्रँड असोसिएशन्स आर विथ द ओनर्स ऑफ ब्रँड. मग आता जे ब्रँड असोसिएशन जे आहे हे त्यांच्या ओनर्सशी सुद्धा रिलेटेड आहे. such as Bill Gates and Microsoft, then Reliance and Dhirubhai Ambani. सो त्यांचे जे ओनर्स आहेत, त्या ब्रँड्सचे जे ओनर्स आहेत, तर त्या ओनर्सशी त्यांचे हे जे ब्रँड असोसिएशन आहे, इट इज असोसिएटेड विथ देअर ब्रँड्स. सो मोस्ट पॉप्युलर ब्रँड्स असोसिएशन आर विथ द ओनर्स ऑफ ब्रँड. म्हणजे ब्रँडचं असोसिएशन आहे हे त्यांच्या ओनर्स सोबत आहे. त्याचे एक्झाम्पल्स काय सांगितलेत? बिल गेट्स, the owner of Microsoft. Then Reliance. रिलायन्सचे ओनर कोण आहेत? धीरूभाई अंबानी. सो जे ब्रँड आहे तर त्यांच्या ओनरशी इथे असोसिएशन सांगितलेलं आहे. ब्रँड लॉयल्टी. ब्रँड लॉयल्टी मीन्स रिपीट परचेस. मार्केटमध्ये कोणतेही न्यूली प्रोडक्ट लॉन्च हो, काही हो, आपण जो ब्रँड परचेस करतोय तोच ब्रँड आपण रिपीटेडली परचेस करत राहिलो, दॅट इज द ब्रँड लॉयल्टी. Brand loyalty involve purchasing the brand repeatedly over the period of time. मग irrespective of टाइम, कोणता टाइम आहे किंवा कोणते प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत, हे काही असलं तरी सुद्धा आपण तोच ब्रँड, पर्टिक्युलर जो ब्रँड आहे की जो आपण परचेस रिपीटेडली करतोय, तोच जर ब्रँड आपण परचेस केला, दॅट इज द ब्रँड लॉयल्टी. ब्रँड लॉयल्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ ब्रँड इक्विटी. आता ब्रँड लॉयल्टी जो आहे हा इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे ब्रँड इक्विटीचा. ब्रँड इक्विटी मीन्स द व्हॅल्यू ऑफ ब्रँड. विदाउट ब्रँड लॉयल्टी देअर कॅन बी नो ब्रँड इक्विटी. जर ब्रँड लॉयल्टी नसेल तर तिथे ब्रँड इक्विटी असणार नाही. ब्रँड लॉयल्टी मीन्स रिपीटेडली परचेस. जेव्हा कस्टमर्स एखाद्या ब्रँडचं प्रोडक्ट रिपीटेडली परचेस करतात, डेफिनेटली दॅट कस्टमर आर लॉयल विथ दॅट प्रॉडक्ट. मग काय असेल तर ते कस्टमर जे आहेत ते त्या प्रॉडक्ट विषयी लॉयल असतील, मीन्स ते रिपीटेडली तेच प्रॉडक्ट परचेस करतात. देन तिथे ब्रँड इक्विटी जी आहे ही क्रिएट होणार आहे, त्या ब्रँडसाठी व्हॅल्यू क्रिएट होईल. जर ब्रँड लॉयल्टीच नसेल तर तिथे ब्रँड इक्विटी सुद्धा असणार नाही.
channel relationship. If organization has succeeded in developing good relation with various channels of distribution, then it would find it